आता आपली भेट थेट लग्नात. मला करमतच नाहीये ग तुझ्याशिवाय. मला तुला आत्ता बघायचंय, तुझ्याशी बोलायचंय, भेटायचंय तुला. पण आपली भेट आता थेट लग्नात. हॅलो पायलट, खुश खबर आहे. काय? अरे माझ्या मैत्रिणी यायला लागल्यात. तुला मैत्रिणी आहेत? का? जगात काही तू एकटाच दोस्त आहेस माझा? हा, हे पण खरंच आहे म्हणा. आणि हॅलो, मी आता तुझा मित्र नाहीये बरं का, होणारा नवरा आहे. त्यामुळे आता तुला नवीन मित्र मैत्रिणी पाहिजेतच ना. नाही नाही, तुझं दोस्ती तोडणार असेल ना तर लगीन कॅन्सल बाबा. का? अरे तू दोस्त म्हणून लय भारी आहेस बघ. कधी आवाज चढून बोलत नाहीस का कधी चिडत नाहीस, सगळं खपवून घेतोस. हे बरं आहे बरं का. नाही म्हणजे मी सगळं खपवून घेतो म्हणून मी भारी आहे का? नाही नाही, खरंच चांगला आहेस. बरं ते जाऊ दे, मला करवल्या आल्या. पण इथे माझी एकच मैत्रीण आहे आणि तिच्याशीच लग्न होतंय आता. त्यामुळे माझा मित्र आता एकच, बबन. तो माझ्या बाजूचा. बबन माझा भाऊ आहे, तो माझ्या बाजूचा. माझ्या बाजूचा आहे. माझ्या म्हणलं नव, तू तुझ्या बाजूचा हुडक कोणतरी. तुला माहित आहे का, आम्ही लय मज्जा करणार आहे. मेहंदीला गाणी करणार आहे आम्ही. हो? अरे वा, मी येणार आहे बघायला. आम्हा पोरींचा कार्यक्रम आहे, तू यायचं नाही. असं काय यार, येतो ना बघायला मी, प्लीज. बोर होतो यार. नाही म्हणजे नाही. बरं ठीक आहे, नाहीच येत आता. येऊच नकस, बस एकटाच. आम्ही लय मज्जा करणार आहे. सुमी, मला लय पुण्य मिळलं पाहिजे आणि माझं लगीन चढदिशी जुळलं पाहिजे. अरे जुळण बाबण्या, जुळण. आपल्या सुमीसाठी कसं पायलट चालत आलं तसं तुझ्यासाठी कोणतरी चालत येईल ना. कोण? अरे येईल कोण तर. येईल नाही, आल्या. येईल नाही, आल्या. हे चल हट. पुढे जा. ह्याचा काहीच उपयोग नाही. काय ग सुमे, एवढ्या झटपट? अगं झटपट केले तर परत झटपट होते असं म्हणतात. तसं पोरीच्या जातीने लय काळजी घ्यायची असते बघ. तसं लगीन करणं म्हणजे काही खायची गोष्ट नाही, लय विचार करून ठरवावे लागतं बघ. ए सुदे, आता तोंड मिटून विचार करत बस. तुला काय चांगलं दिसतं का नाही ग? अगं नीट म्हटलंय ना वा. एक्सक्यूज मी, ते वाजप कशाला आणलेलं आहे? सुमे, तुझ्या लग्नात संगीत मात्र जबरदस्त झालं पाहिजे बघ. अच्छा अच्छा, म्हणजे टीव्ही मध्ये असतंय तसंच नव. बाबण्या, आपल्या इथं नसतंय तसलं. आम्ही करणार सुमीच्या लग्नात सगळे हाऊस मौज करणार आहे आम्ही. कोणा सुमे? मग सुमीचं लगीन आहे म्हणजे व्हायलाच पाहिजे. अगं आमची तर लग्न आधीची पार्टी पण झाली. बाबा तुझ्या पायलट साहेबाला जाऊन सांग, सुमीच्या लग्नाची जोरात तयारी चालू आहे म्हणा. सुमी, पायलट साहेब माझं कुठं आहे ती? तुझं आहे ती. ते लग्नानंतर. आता सुमी आमची आहे. मामासाहेब, मला का थांबून ठेवलंय इथं?
अहो लग्नाला येते ना मी. चालणार नाही. ताई मॅडमला रिस्क नकोय. लग्न होईपर्यंत कुठेही जायचं नाही. हा आता ताई मॅडमनी समर साहेबांना मुठीत घेतलंय, पण तरी सुद्धा काय उलट पालट झालं ना तर तुम्हाला उलट टांगीन मी. ए इथं असा उलटा टांगीन तर खाल्लं दोरी उडीत रपकडनं. उलटी भाजी. त्यामुळे लग्न झाल्याशिवाय जायचं नाही. मामासाहेब ते बायका सांगितलेलं ना ते घेऊन आले. शाबाश. एक काम करायचं, आपल्याला बंगल्याच्या मागे भटारखाना तयार करायचा आहे, तर ती जागा साफ करून घ्यायची. तुमच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी तुझी. माझी का? ते काय नाही, मी समोर लग्नात मिरवणार आहे. ते लग्नात हा आत्ता लक्ष ठेवायचं. आव. जायचं जायचं. जा रे. चला ग बायानो. गुरुजी तुम्हाला पण कंटाळा आला असेल तर जाता का? बबन. गुरुजी, अहो गुरुजी, अहो हेल्मेटचं आता काय सांगू तुम्हाला. अहो काय झालं माहित आहे का? बाबल्या, मी हाक मारली तुला आणि तू डायरेक्ट गुरुजींशी बोलायला लागलोय. हे म्हणजे असं झालं, पगार आमचा घेतो आणि काम करतो त्या आचार्याचं. तसलं काही चालणार नाही. आज तुला बरेच दिवसांनी मी एक नवीन जबाबदारी देणार आहे. कसली? हे बघ, समर साहेबांवर बारीक लक्ष ठेवायचं. आज त्यांना बंगल्यातनं बाहेर पडू द्यायचं नाही आणि तूही पडायचं नाही. कळलं का? हा हा जा. आत्तापासून तुझी जबाबदारी सुरू. हा. मी इथे वैतागलोय, तू माझ्याकडे बघून हसतोयस का रे? अहो हसणार नाही तर काय तवा. चोराच्या हातात तिजोरी दिले मामासाहेबांनी. म्हणजे अहो म्हणजे तुम्हाला बंगल्यातनं बाहेर येऊन द्यायचं नाही ही जबाबदारी मामासाहेबांनी माझ्यावर दिली. म्हणजे तुम्ही तिजोरी आणि मी चोर. पण साहेब तुम्ही का म्हणून वैतागलाय हो? बंगल्याबाहेर पडता येत नाही म्हणून. अयो साहेब, आज तरी तुम्ही घराबाहेर पडलं पाहिजे होतं. तिकडं सुमीच्या मैत्रिणी आहेत त्या का नाही, लय काय काय करणार आहे त्या. हो म्हणजे डान्स बिन्स करणार आहे त्या. सुमीचा संगीत कार्यक्रम तर लय खतऱ्या करणार आहे त्या. डान्स बिन्स दणकाच नुसता. बबन, मला ते सगळं बघायचं आहे यार. आपण कसं बघणार हो? मला तर तुमच्यावर नजर ठेवायला सांगितलं. थांबा जरा, सुमीला तोडगा विचारतो. बोला. हॅलो सुमी, अगं बॉम्ब झाली. काय? अगं आमचं पायलट साहेबांचं एक जोडीदार आहे ती, त्यांचा लय मोठा प्रॉब्लेम झालाय. त्यासनी तोडगा पाहिजे. अरे काय ते तरी सांग. मी काम करतो, पायलट साहेबांच्याकडे फोन देतो, ते सगळं डिटेल मध्ये सांगतील. बोला. हॅलो, बोल की, काय बॉम्ब झालं तुझ्या दोस्ताची? ऍक्च्युली अगं माझ्या एका मित्राचं आणि त्याच्या मैत्रिणीचं लग्न ठरलंय आणि त्यांना एका फार महत्वाच्या विषयावर बोलायचं. लग्न 4च दिवसांवर आलंय, पण ती मैत्रीण सारखं भेटायचं म्हणते. तिला म्हणून 4 दिवस काही दम निघा का? लगीन झाल्यावर बोलायचंच आहे म्हणून सांग तिला. अगं मी सांगितलं ग तिला, पण ती सारखं भेटायचंच म्हणते. फार महत्वाचं बोलायचं असं म्हणते. मग भेटाय सांग. पण कसं भेटणार? त्या मुलानं त्याच्या आईला वचन दिलंय की होणाऱ्या बायकोला लग्न होईपर्यंत भेटणार नाही म्हणून. मग भेटू नकास म्हणा. आई महत्वाची आहे. अगं पण त्या मैत्रिणीला फार महत्वाचं बोलायचंय ग. तू पण एक मुलगी आहेस ना, जरा तिच्या अडचणीचा विचार करून सांग ना. काहीतरी तोडगा निघतोय का ते सांग ना. ती दोघं दोस्त आहेत ना व? हो. मग दोस्त म्हणून भेटाय सांग. अच्छा, म्हणजे होणाऱ्या बायकोला नाहीतर मैत्रिणीला भेटायचं असंच ना? हा करेक्ट. थँक्स तुम्ही, खूप मोठा प्रॉब्लेम सोडवलास तू. हा, आता माझा एक निरोप दे बरं का तुझ्या दोस्ताला. यो जर का इथं आला ना तर त्याचा तंगडच मोडीन.
तुझी सगळी शाळा माहिती आहे मला. अजिबात यायचं नाही तर. मी येणार आहे. येऊनच दाखव, मग सांगते तुला. तुम्ही येऊ नका म्हणली का नाही? अरे हे तर ती कालपासून म्हणते. मला वाटलेलंच. जाऊ द्या, मी हिथंच नजर ठेवतो तुमच्यावर. अजिबात नाही, मी जाणारच. अहो नका जाऊ साहेब. दरवेळी सुमीशाही चालणार नाही. मी होणारा नवरा आहे तिचा. जायचं म्हणजे जायचंच. आणि एक लक्षात ठेव, तू माझ्या बाजूच आहेस. आज सुमीची जिरवायची. चहा घ्या गरमागरम. सुमे काय भारी शालू आहे कितीच आहे काय माहित. पायलटला पसंत आला आणि मी घेतला. भारी बाबा इथं नवरा. चांगलंच नशीब आहे. पण हे सगळं लग्नाच्या आधीच असतं बघ. एकदा का सासरी गेलं का नाही तर सगळं कौतुकच संपतं. मग बसा गरीब गाय म्हणून सांगते मी पोरीच्या जातीला. ही बाई ना कुठून राशीला लागली कुणाच ठाऊक. लग्नाचा तर पत्या नाही पण बाता तर PhD झाल्यासारखा मारती. बस ना गप. हे सुमे सासू सासरे कसे आहेत ग? आहेत की चांगलं. सासरे तर लई मायावळ आहेत. पण सासू जरा टणक वाटते. त्याला काय होते तू करशीलच की मग. पण मी सांगते त्या पोरीच्या जातीने का नाही मान खाली घालून चहा पी. अगं शालूवर शाळा सांगशील की. सांडू दे की. मंत्री पाटलाला कशाची कमी आहे. आणतील नवा. हो का नाही सुमे? होय ग सुमे, राजकारणात जाणार आहेत म्हणे. होय, त्याच्या मम्माला त्याला मुख्यमंत्री बनवायचा आहे. भारीच की. म्हणजे तू मिस्टर मुख्यमंत्री होणार की. होय. हे आपलं भारी असतंय बघ. करणार नवरा आणि मिरवणार आपण. होय ग सुमे, कसा आहे तुझा मुख्यमंत्री? लग्नात बघा की. ए सुमे सांग की ग. आम्हाला काय लग्नात त्याचा स्वभाव कळणार आहे वे? सांग गपचूप. पण अगं आता अजून काय सांगू. अगं जे ते सांग, पण खरं खरं सांग. सुमी कधी खोटं बोलते का? अगं नाही ग, पण सांग आता. तस स्वभावानं लई चांगलाय. चांगलाय पण जरा खोटं बोलतो. बोंबला. खोटं बोलत असून पण कसा काय टिकला तुझ्या समोर? अगं म्हणजे चांगलं खोटं बोलते. बघा आता नवऱ्याचं खोटं बी हिला चांगलं वाटू लागलंय. लई जीव दिसतोय त्याच्यावरती. पण नवरा खोटा बोलला तरी बाईच्या जातीनं खपून घ्यावंच लागतंय बघ, सांगते मी. ए बाई, तुझं अजून काय असेल ना तर ते एकदाच सांगून टाक. सांग सांग की. झालं. ए ग बसा ग तुम्ही. ए सुमे तर सांग की अजून काय ग? अजून जरा आगाऊ आहे. म्हणजे आता अगं सांग की काय आगाऊपणा करतो? दारू पित असणार बघ 100%. अजिबात नाही. सिगरेट तर 100% वडीत असणार बघ, स्टाईल मध्येच. तंगडच तोडीन त्याच. अगं पण सुमे काय आगाऊपणा करतो सांग की. अगं सांग की ग सुमे, दोस्त आहे ना आपण. अगं सांग की. अगं पप्पी. लग्नाआधीच किती ए नाही, अजिबात नाही. अजून माझं लगीन व्हायचंय. अगं असलं अगोपणा म्हणजे पोरग बिघडल्याचं लक्षण. लग्न आधी चौकशी करून घ्यावी, नाहीतर मग ते पोरीच्या जातीला. पायलट आगाऊपणा करतोय पण चांगला आगाऊपणा करतोय. बघा बघा, चांगलं खोटं. चांगला आगाऊपणा. ही पोरगी चांगलीच वेडी झाली बरं का त्या पायलटच्या प्रेमात. सुदे तूच समजो बाय आता ह्यासनी. अगं असं पोरीच्या जातीला खिदळणं आणि दात काढणं चांगलं दिसतं का? मगाचपासून सांगते मी. ह्या पण यार काहीतरी मार्ग काढ ना. कसं बाहेर पडायचं इकडनं?
मामासाहेब ना सगळीकडे नजर ठेवून येत. साहेब आपण सुमीला तोडगा विचारूया का? क्या बात आहे. अरे तिची जिरवण्यासाठी ती कसा काय उपाय सांगेल. खरंच की. खरेच की आपल्यालाच काहीतरी करायला लागणार आहे. साहेब देवाला तर आणू. नाही नको, भूकच नाही आहे मला. हातात साहेब नवलदेव उपाती लहान हे बलबल तिथं जा. लक्ष्मण तू थोड्या टायमानं आण. चालतंय. साहेब मी थोड्या वेळ इथं बसलं तर चालेल का? त्या तामाला आलेल्या बायतांनी लय वाईतात आणलाय. फालतं ताईना ताई मारतात असतात. त्या दे, भित्तीत दे, थलबत दे, फालतान दे. खायला आल्यात त्या तामाला आल्यात तेच चलत नाही. तर ते बाहेर पलतील आता झालंय. आम्हाला पण कधी बाहेर पडणार असं झालं. काय काय नाही साहेब त्या थोड्या वेळात जातील मग मी पण जातो. पण थोड्या वेळ बसलं तर चालेल का? थोड्या वेळ ते जाणार आहे. त्याचं काम होत आलंय त्यांचं. जातील. लक्ष्मण तू दिवसभर थांब इथे. हो ताई मॅडम. मी सांगतो मम्माला आणि मामाला, काही काळजी करू नकोस. तू आम्हाला फक्त 2 साड्या आणून दे. साध्या हा. सत्याला ते मामासाहेबांची नजर चुकून बंगल्यातनं कलटी मारायला. हा पण साहेब साड्या घेऊन कलटी कशी मारायची हो? अरे ते सगळं मी बघतो रे. लक्ष्मण तू फक्त 2 साड्या आणून दे. आणि बबन तू तुझी बाईक बंगल्याच्या बाहेर नेऊन लाव. हा. आणि लक्षात ठेवा ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. चालेल. अरे तू इकडनं जा आणि लपून जा. मी जातो. लक्ष्मण काय तुला दे? कुठे निघालास? नाही तू तर नाही. खरं खरं सांग, खोटं बोल नकोस, नाहीतर शाप देईन तुला. तुला दे. साहेबांना दादी पाहिजे. गादी? नाही नाही दादी. ताडी? साहेब ताडी पितात? हो नाही तुला ती दादी. दादी निल्या. हा ताडी. कशाला? समर साहेबांना बाहेर जायचंय ना गुपचूप. नाही तुला ती. असं ते सगळं माहिती आहे मला. हे बघ आता समर साहेब म्हणतील तसं करायचं. कोणालाही न कळू देता समर साहेबांना साडी नेऊन द्यायची. कळलं? त्याला तुला ती. हा जा. आबा